शिक्षण, करिअर मार्गदर्शन, योग प्रशिक्षण आणि दुर्ग संवर्धन अशा विविध क्षेत्रातून युवकांना प्रेरणा देत समाज घडणीचे कार्य करणाऱ्या या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचे विचार ऐकणे हे आपल्यासाठी अभिमानाची व भाग्याची संधी आहे. तळागाळात जाऊन जनजागृती करणाऱ्या, शिवकार्याची ज्योत जागवणाऱ्या आणि तरुणाईला ध्येयाच्या दिशेने प्रेरित करणाऱ्या आपल्या प्रमुख वक्त्या अश्विनीताई कुडेकर यांचे उत्स्फूर्त टाळ्याच्या गजरात आपण मनपूर्वक स्वागत करून आणि त्यांच्या या विचारांचे पुष्प अर्पण करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करूया. प्रमुख वक्त्या अश्विनीताई कुडेकर. मोत्या इतके सुंदर तेजस्विनी ओजस्वी विचार या व्यासपीठावरून किंवा या ट्रस्टमधून आपण घेऊन जातो. मला जर डेरवन ट्रस्टविषयी एखादं पुस्तक लिहायला लावलं ना, मला दिवस पुरायचा नाही. कारण किती वर्णन करावं आणि काय काय वर्णन करावं. खरंच छत्रपती शिवरायांनी जितकं सुंदर स्वराज्य निर्माण केलं आहे, त्याच स्वराज्याची कुठंतरी एक छोटीशी प्रतिकृती म्हणजे डेरवनची ट्रस्ट आहे. अगदी इथले मावळे असतील, इथले विचारवंत असतील, इथले टाळकरी, धाळकरी, माळकरी असतील, खूप विचारवंत मंडळी आणि त्याच्या सानिध्यात येण्याचं भाग्य मला भेटलं आहे. हे मी खरंच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते की ही सगळी मंडळी खूप सुखरूप राहू दे, खूप आरोग्य संपन्न राहू दे, यांना खूप आयुष्य प्रदान कर आणि जोपर्यंत आम्ही जिवंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या डेरवन ट्रस्टचं भविष्य इतकं सुंदर सूर्यासारखं चमकत राहू दे. तर आता मी सर्वच समोर असणाऱ्या आदरणीय व्यक्तित्वांना प्रार्थना करते की आपल्याला आता इतिहासात घुसायचं आहे आणि त्यासाठी 1-2 मिनटासाठी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. सगळ्यांनी हात जोडायचे आहेत आणि आई जगदंबेला प्रार्थना करायची आहे तुमच्या सगळ्यांच्या ओठातून फक्त विजय असो एवढंच बाहेर पडणार. मग तो विजय किती मोठ्याने आला पाहिजे ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि आपल्या पाठी आशीर्वाद काका महाराजांचे, त्याच्यामुळे तो जोरात आला पाहिजे अजून. हे जगदंबे, उदंड दंड महिषासुरमर्दिनी दुर्गे, हे कालिके, हे आई भवानी, हे महाराष्ट्र धर्मरक्षिके, हे शिवनेरीच्या शिवाई, आई आम्हा सर्वच शिवशंभू भक्तांचा तुझ्या चरणी मानाचा मुजरा, तुझ्या चरणी मानाचा मुजरा. हे रामटेकच्या रामराया, पंढरीच्या विठुराया, वेरूळच्या घृष्णेश्वरा, हे शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवा, हे जेजुरीच्या खंडेराया, देवा आम्हा सर्वच शिवभक्तांचा तुझ्या चरणी मानाचा मुजरा, तुझ्या चरणी मानाचा मुजरा. अल्पायुष्यी राजा माझा दीर्घायुष्यी झाला असता, सोनेरी पानांचा इतिहास अजून लिहिला गेला असता. भगव रक्त भगवा झेंडा, कपाळी भगवा गंध हाय, शिवछत्रपती राजा माझा आजही आवाज बुलंद हाय, आजही आवाज बुलंद हाय, आजही आवाज बुलंद हाय. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्रचूडा अलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा, माँसाहेब जिजाऊ साहेबांचा, महाराज. गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा. ओम नमो पार्वते पते हर 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 हर. सनातन हिंदू धर्म की, भारत
की, भारत माता की. धन्यवाद. सर्वांनी आपापल्या जागेवर 2 सेकंदात बसून घ्यायचं. खरं तर मला आता प्रश्न पडलाय, कानटकर सर सुटले म्हणायचं, समोर अफजल खान पाहिला आणि त्या प्रसंगातनं ते वाचले. पण आता मला प्रश्न पडलाय की किती ते प्रसंग आणि त्या प्रसंगांमधला कोणता प्रसंग निवडू. आत्ताच त्यांनी नाव घेतलं की ते म्हणाले तानाजी मालुसरे आणि रामाजी पांगेरा यांच्यापैकी एकाला जबाबदारी देणंच विसरले वाटतं त्यावेळेस. ती जबाबदारीतला मी एक प्रसंग उचलेल, रामाजी पांगेरा. तर आमचा रामाजी पांगेरा नाशिकमध्ये कन्नेरगड नावाचा किल्ला आहे छोटासा. या कन्नेरगडाच्या पायथ्याशी एक युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आमचा रामाजी पांगेरा हा धारातीर्थी पडला. स्वराज्याच्या मातीसाठी या रामाजी पांगेराने आपल्या जीवाचं रान केलं आणि या मातीसाठी त्याने आपलं बलिदान दिलं. आता ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या कानापर्यंत गेली. पहा, आत्ताच्या राजकारणात निष्ठावान लोक भेटत नाहीत, कारण निष्ठावान राजेच राहिलेले नाही आहेत. आता निष्ठा काय असावी आणि त्या निष्ठेप्रती एखाद्या राजाचं कर्तव्य काय असावं हे छत्रपती शिवरायांनी आम्हाला दाखवा. हा रामाजी पांगेरा जर स्वराज्याच्या मातीसाठी गेलाय तर या रामजी पांगेराच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांची विचारपूस करणं गरजेचं आहे. मग या घरच्यांची विचारपूस करण्यासाठी मावळे म्हटले, महाराज आम्ही जातो. नाही आम्ही स्वतः जाणार म्हणून या रामजी पांगेराच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची पालखी घेऊन स्वतः आले. आता पहा, छत्रपती शिवाजी महाराज गावाच्या वेशीशी आलेले या रामाजी पांगेराच्या आईला कळलं, या स्वराज्याचा राजा माझ्या घरी येतोय. काय ते कौतुक या आईला. या आईने दरवाजाला तोरण लावलं. या म्हातारी आजीने गुळ पाण्याची व्यवस्था केली. हातात गुळाचा खडा घेतला, तांब्या भरून पाणी घेतलं आणि अंगणाच्या चौकटीपाशी येऊन ही आजीबाई उभी राहिली. महाराज येताना या आजीने पाहिलं आणि तिला वाटलं, बाई माझ्या घराचं आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं. या राजाने माझ्या अंगणात प्रवेश केला आणि महाराज अंगणातून आतमध्ये येते. येणारे राजा, बाळा कशी झाली तुझी मोहीम, कसा गाजवलास तू पराक्रम. आणि राजा आतमध्ये येऊ लागला. आणि पहा, ही रामाजी पांगेराची आई महाराजांना पाणी देतीये. हातावरचा गुळाचा खडा आणि महाराजांच्या हातावर देतीये. बाळा तोंड गोड कर रे. आणि महाराज मनातच म्हणतात, ते तुझ्या लेकाच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आली आहे, तोंड कसं गोड करू ग आई. महाराजांचे शब्द फुटे ना, कसं या आईला समजावून सांगा तेही कळना. आणि ती आई म्हटली, बाळा बरा आहेस का रे तू. महाराजांची विचारपूस झाली. महाराजांना विचार पडलाय की या आईला मी कशी समजावू, जशी माझी जिजाऊ तशी ही माझी आईच. आई, तुझ्या मुलाच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलोय ग. तुझा रामाजी पांगेरा या स्वराज्याच्या मातीसाठी गेला, धारातीर्थी पडला. ही माऊली हसली. होय की रे बाळा, माहिती आहे मला. आणि चमकले छत्रपती शिवाजी महाराज. आई, तुला कसं कळलं तुझा मुलगा गेलाय. आणि ही आई सांगू लागली, काय रे बाळा, गावाच्या वेशीवरून येत होतास, जर पराक्रम गाजून आलाय आणि माझा रामाजी जर जिवंत असता तर तुझ्याबरोबरच आला नसता बाई. पहा, म्हणजे स्वतःचा मुलगा या मातीसाठी धारातीर्थ पडलाय तरी या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही. किती धन्य असेल ती कूस. म्हणजे तिने कोणता अक्षय कुमार, कोणता सलमान खान जन्माला घातला नाही, तिने छत्रपती शिवरायांचा निष्ठावान मावळा जन्माला घातला. आणि महाराजांना मोठं दुःख वाटलं. तेव्हाच बाहेर आला 70 वर्षांचा या रामजी पांगेराचा आजोबा. आणि हा म्हातारा आजोबा बाहेर येतोय. आणि हा म्हातारा आजोबा, रामजी पांगेरालाच एक भाऊ होता, त्याचं नाव रुपाजी. या रुपाजीला आवाज देतोय रुपाजी. पहा, हे फाटकं वस्त्र नेसलेला हा 70 वर्षांचा आजोबा रामजी पांगेराच्या भावाला आवाज देतोय रुपाजी. आणि म्हणतो, महाराज, माझा रामजी जरी या स्वराज्याच्या मातीसाठी खर्ची पडला असताना, महाराज माझा रामजी जरी या स्वराज्याच्या मातीसाठी गेला असेल ना, तर माझ्या रामजीचाच हा धाकटा भाऊ रुपाजी बरं का.
महाराज या रूपाजीला देखील तुमच्या स्वराज्यात सामील करून घ्या. आणि पुढं जाऊन हा 70 वर्षाचा आजोबा काय सांगतोय पहा. महाराज, उद्या जाऊन जर या स्वराज्याच्या मातीसाठी माझा रामजी जसा खर्ची पडला, उद्या जाऊन जर हा रूपाजी सुद्धा या स्वराज्याच्या मातीसाठी, यांनी देखील स्वराज्याच्या मातीसाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, तर हा 70 वर्षाचा म्हातारा या स्वराज्याच्या मातीसाठी तलवार घेऊन लढाईला कधीही सज्ज आहे, असं सांगतोय कोण? 70 वर्षाचा आजोबा. आणि महाराज चमकले, काही दौलत आहे या स्वराज्याची. आणि महाराजांना राहावे नसं झालं. शेजारच्या मावळ्याच्या हातातली थैली, सोन्या नाण्या मोत्या हिऱ्यांनी भरलेली ती थैली महाराजांनी उचलली आणि या 70 वर्षांच्या आजोबांच्या हातावर ठेवली. आता ही थैली त्या 70 वर्षाच्या आजोबांच्या हातावर ठेवली. आजोबाला नव्हतं माहीत त्या थैलीत काय. आणि महाराज निघाले. महाराज अंगणाच्या बाहेर गेले आणि हा 70 वर्षाचा आजोबा ती थैली उघडून पाहतोय. पाहावं तर काय, त्याच्या 7 जन्म संपणार नाही एवढ्या पिढ्यांचा उदरनिर्वाह त्या थैलीतून होऊ शकतो. सोने नाणे हिने माणिक मोती सगळं काही त्या थैलीमध्ये होतं. आणि पहा, आताचा आमचा निष्ठावान मावळा वेगळा असेल, ते सांगायची गरज नाही. हा 70 वर्षाचा आजोबा धावत धावत जातोय, राजा राजा थांब. आणि महाराज थांबतात. आणि हा फाटकं धोतर नेसलेला आजोबा महाराजांपर्यंत जातोय आणि महाराजांना आणि आजूबाजूला उभ्या राहणाऱ्या मावळ्यांना सांगतोय, महाराज मी आज तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो. आणि आजूबाजूचे मावळे मनातच हसतात, अरे फाटकं धोतर नेसलेला हा आजोबा महाराजांना काय देणार आहे, महाराजांकडे काय कमी. आणि हा 70 वर्षाचा आजोबा हातात असलेली सोन्या नाण्याची थैली घेतो, तशीच बांधतो आणि महाराजांच्या हातावर ठेवतो. आणि महाराज म्हणतात, आजोबा राहू द्यात. नाही नाही म्हणून हा 70 वर्षांचा आजोबा काय सांगतो, राजे राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में. राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में और बिकने वाले कभी टिकते नहीं छत्रपति शिवाजी महाराज के दरबार में. छत्रपति शिवाजी महाराज के दरबार. या महाराष्ट्राची खरी दौलत घडवली अशा या मर्दमावळ्यांनी. आता शेजारीच तिथं म्हणजे हा शाहिस्ते खान दिसतोय आणि इकडं अफजल खान दिसतोय. अफजल खान तर महाराजांनी सांगितलं. आता मी शाहिस्ते खानाचं वर्णन करते. शाहिस्ते खानावर 1663 मध्ये महाराजांनी छापा केला. एक लग्नाची वरात चालली होती. हे सगळं महाराजांचं पूर्वनियोजन होतं. लग्नाच्या वरातीमध्ये महाराज एका वरातीतलेच कुणीतरी सदस्य आहे म्हणून काही मावळ्यांसह घुसले आणि महाराजांचा उद्देश एकच होता, या लाल महालावर छापा करून या शाहिस्त्याने खूप त्रास दिलाय पुण्याच्या जनतेला, याचा आज जसा अफजल्याचा कोतळा बाहेर काढला तसंच अगदी शाहिस्ते खानाच्या वधाचाच उद्देश होता महाराजांचा, पण वाचला. आणि या पुण्याच्या लाल महालामध्ये त्याचं नशीब चांगलं म्हणायचं, फक्त 3 बोटं त्याला गमवावी लागली. आणि 3 बोटं गमवल्यानंतर तो कसाबसा वाचला. महाराज तो छापा टाकला आणि महाराज परत गेले. बरं, शाहिस्ते खानाची बहीण या शाहिस्ते खानाकडे पळत आली, भाईजान 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 गजब हुआ, वो नराधन शिवबा मेरी छोटी बच्ची को उठा कर ले गया. आणि हा शत्रू शाहिस्ते खान स्वतः काय बोलतोय ते एकदा नीट ऐका, म्हणजे महाराज काय ते कळते. शत्रु शाहिस्ते खान स्वतः सांगतोय, वो शिवबा किसी की उंगली काट सकता है, वो शिवबा किसी की उंगली काट सकता है, वो शिवबा किसी की गर्दन मार सकता है, लेकिन वो शिवबा किसी बेटी या किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता. वो शिवबा किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता. खरं तर आत्ता बलिदान मास चालू आहे. मागच्या वर्षी जे बोलले होते शिवरायांवर ते बोलत नाही. मला फक्त छत्रपती संभाजीराजे आम्हाला किती कळले. आज बरेचसे जण चप्पल सोडतात, बरोबर, बरेचसे जण जेवत नाही, असा आम्ही बलिदान मास पाळतो. पण बलिदान मास पाळण्याचा उद्देश काय? आमचा धर्म जिवंत राहावा. बरं, धर्मासाठी ज्याने बलिदान दिलंय तो धर्मवीरच आम्हाला समजलेला आहे का? धर्मासाठी ज्यांनी स्वराज्य उभं केलंय ते छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजलेत का? शंभूराजे खरंच आम्ही किती बदलले हो. शंभूराजे खरंच आम्ही किती बदलले हो. राजे वयाचे 2 वर्षाचे असताना मातृत्वाचे छत्र हरपले, तरी देखील तुमच्या पराक्रमाने भल्या भल्या संकटांना नमवले. राजे आज आम्हाला मातृत्वाची छत्रछाया अपार लाभतीये,
तरी देखील आम्ही संकटेच गमावली आहे राजे. शंभूराजे, वयाच्या 5व्या वर्षी, वयाच्या 8व्या वर्षी तुम्ही 5,000 खड्या फौजेचे नेतृत्व केले, मिर्झाला वाक्ययुद्धात फसवले. याच वयात तुम्ही दिल्लीला बाणेदारपणे डोळे दाखवले. राजे, एकट्या कवी कलशांसह दिल्लीहून महाराष्ट्रात परतलात, स्वतःचा रणझुंजार इतिहास खडा केलात. राजे, आमची मुलं आज शाळेत एकटी जायला सुद्धा घाबरतात राजे, त्यांना पालकांची साथ हवी असती राजे. शंभूराजे, शंभूराजे, वयाच्या 8व्या वर्षी, वयाच्या 10व्या वर्षी तुम्ही 12,000 खड्या फौजेचे नेतृत्व केले, 12,000 खड्या फौजेचे सेनापती झालात, रणांगणे मारली. तुमचा पराक्रम पाहून नाशिक आणि बांगला प्रांतातील शिपाई सरदार रणभूमी सोडून परागंदा झाली. राजे, राजे, तुमच्या पराक्रमाने शत्रूने रणभूमीवर हत्यारे सोडली. राजे, तुमच्या पराक्रमाने शत्रूने रणभूमीवर घोड्याची पातं सोडली. राजे, आमच्या पराक्रमाने मात्र आमच्या आईबापांनी श्वास घेणेच सोडली. शंभूराजे, शंभूराजे, तुमच्या चारित्र्यात काल्पनिक स्त्रिया नाचवल्या, आम्ही मात्र शंड झालो, त्या अगदी सहजच पचवल्या. शंभूराजे, अहो तुम्ही मुस्लिम आया बहिणींच्या इब्रती वाचवल्या, चारित्र्याचे चिरेमंद बुरूंच खडे केलेत, आम्ही मात्र तुमच्या चारित्र्याला सहजच बदनामीच्या चौकटीत उभा केले. शंभूराजे, आम्ही मुलांना विचारतो, बाळा तुला डॉक्टर व्हायचं आहे का, बाळा तुला इंजिनियर व्हायचं आहे का, बाळा तुला वकील व्हायचं आहे का, बाळा तुला अक्षय कुमार व्हायचं आहे का, बाळा तुला शाहरुख खान व्हायचं आहे का. परंतु आम्ही आमच्या मुलांना कधीच विचारलं नाही, बाळा तुला संभाजी व्हायचं आहे का, बाळा तुला शिवाजी व्हायचं आहे का, बाळा तुला यसाजी व्हायचं आहे का, बाळा तुला तानाजी व्हायचं आहे का, बाळा तुला बाजी व्हायचं आहे का. आम्ही आमच्या मुलांना कधीच विचारलं नाही. शंभूराजे, वयाच्या 17व्या वर्षी या भारत देशाची पहिली दंडनीती नावाची घटना तुम्ही लिहिलीत, आम्ही मात्र वयाच्या 17व्या वर्षी अशा का घटना करतो राजे, की त्या घटनेला कुठला दंड द्यावा हाच आज प्रश्न पडलाय राजे. शंभूराजे, तुम्ही स्वतःचा बारूदखाना तयार केलात, आम्ही मात्र दिन में खाना रात में सोना लडकियों के पीछे घूमना, हल्ली हाच एकमेव उद्योग सुरू केलाय राजे. शंभूराजे, शंभूराजे, तुम्ही दर्यात तोपमारा केला. राजे, तुम्ही दर्यात जलदुर्ग उभारले, महाराज दर्याला व्यसन घातली, आम्ही मात्र दारू, गुटखा, चरस, तंबाखू, अफील, सिगारेट या व्यसनांनी स्वतःलाच व्यसन घालून घेतली राजे. शंभूराजे, अहो तुमच्या समोर सह्याद्री झुकला, दर्याने तुमच्या पायी मुजरा घातला, त्या खिंडीने तुमचा इतिहास काळजात साठवला, आम्ही मात्र फक्त तो डोक्यावरच घेतला, डोक्यात कधीच नाही घातला. शंभूराजे, वयाच्या 32व्या वर्षी या महाराष्ट्र भूमीवर धर्मासाठी रक्त शिंपडून ही भूमी तुम्ही पावन केलीत, परंतु तीच पावन भूमी आज जणू काही लवर पॉईंट बनली आहे राजे. शंभूराजे, तुमच्याबद्दल म्हटलं गेलं, यावन रावण की सभा संभी वध्यो बदरंग, लहू लसत सिंदूर खूब खेल्यो रणरंग, जो रवि सरी लखतई खद्योत होत बदरंग, ते तो तेज निहार के तख्त तेजो अवरंग. महाराज, तख्त सोडून औरंगजेब तुमच्या पायी झुकला, परंतु तुमचा हा शौर्यशाली इतिहास आम्हाला आज देखील नाही कळाला. महाराज, तुमचे पाय तोडले. शंभूराजे, तुमची हात तोडले. शंभूराजे, तुमची बोटं काढली. शंभूराजे, तुमची नखं छाटली. शंभूराजे, डोळ्यात भोवण्या गेल्या, डोळे कापले गेले, जुबान काटली गेली, शरीराचे इंच इंच तुकडे झाले, रक्त अटत अटत देह सुकला. 40 दिवस अनन्वित अत्याचार कसा हो सहन केला, सहन केलात अनन्वित अत्याचार, आमच्या पायात मात्र इवलासा काटा रुतला, तरी राजे आम्ही होतो हो बेचाल. शंभूराजे, तुमच्या बलिदानाने अवघा महाराष्ट्र पेटला, मोगलांना मराठ्यांनी 27 वर्ष चळा कापला, मात्र महाराज तुमचा हा इतिहास आम्हाला आज देखील नाही कळाला. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे केवळ या मराठी मुलखाचे दुसरे छत्रपती नव्हे. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे केवळ छत्रपती शिवरायांचे पुत्र नव्हे, तर संभाजी नावाची व्याख्या पहा. स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांनी. विचार पहा, स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांनी, आणि जी म्हणे जिद्दीने कसं लढावं याचं नाव म्हणजे संभाजी आहे, आणि तो संभाजी राजा.
आणि तो संभाजी राजा त्याचं धर्मासाठी असणारं बलिदान हे तुम्हा आम्हांच्या काळजात सदैव जिवंत राहावं. आणि जाता जाता 1 सेकंदाचा किंवा 1 मिनिटाचा एक प्रसंग सांगते की घेऊन काय जायचं आहे. एकदा एक गृहस्थ एकनाथ महाराजांकडे गेला आणि एकनाथ महाराजांना तो विचारतो, मला 2च प्रश्नांची उत्तरं द्या महाराज, की माझं भविष्य काय आहे आणि तुम्हाला लोकांनी एवढं शिव्या देऊन सुद्धा तुम्ही एवढे चांगले हसतमुखी कसे काय राहता हो. बरं, एकनाथ महाराजांनी त्याच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की तुझं आयुष्य आता फक्त 8च दिवसांचं शिल्लक. घाबरला बिचारा, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण नाही ऐकलं, तसाच घरी पळत सुटला. घरी गेला, 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेले, 8 दिवस गेले, 9वा दिवस उघडला. बापरे, महाराजांचा आपल्यावर काहीतरी साक्षात्कार चमत्कार झाला वाटतं. त्याला फार आनंद झाला. 9व्या दिवशी सुद्धा मी जिवंत राहिलो. त्यांनी हारतुरे घेतले, हार घेतले, पेढे गेले, पळत पळत जाऊन एकनाथ महाराजांकडे गेला. म्हटलं, महाराज 8 दिवस झाले, 9व्या दिवशी मी मरणार होतो पण मी जिवंत आहे. मग महाराजांनी त्याला प्रश्न विचारला, मागच्या 8 दिवसात काय काय केलंस. त्यांनी उत्तर दिलं, महाराज मागच्या 8 दिवस माझे खूप चांगले गेले, अगदी आयुष्यभर कधीच जगलो नव्हतो इतकं मी जगून घेतलं. काय जगलास रे बाबा. मागच्या 8 दिवसात माझी मुलं कितवीत हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मुलं कितवीत हे मला समजायला लागलं. रोज बायकोला दारू पिऊन मारत होतो, पण महाराज मागच्या 8 दिवसात मी बायकोला हातसुद्धा लावला. महाराज भावासोबत जमिनीच्या एका तुकड्यावरून वाद चालला होता. तो तुकडाच मी त्याला देऊन टाकला आणि वाद संपवला. कुठं मरताना सोबत न्यायचं. हो का. मग एकनाथ महाराजांनी त्याच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं की मी एवढ्या लोकांच्या शिव्याशाप ऐकून सुद्धा हसतमुखी कसं असतो. तर एकनाथ महाराज त्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात की मी जेव्हा सकाळी उठतो तेव्हा एकच विचार करतो की माझं आयुष्य आता पुढचे फक्त 8 दिवसाचंच शिल्लक आहे आणि त्या 8 दिवसाचं शिल्लक असलेलं आयुष्य समजूनच मी जगण्याचा प्रयत्न करतो. मग काय कुणाचा राग आला, काय कुणाचा द्वेष आला, काय कुणावर ओरडणं आलं, काय कुणावर रागवणं आलं. भगवंताच्या कृपेने जेवढे जेवढे चांगले विचार आपल्या पदरात पडले ते समाजात पसरवण्याचा प्रयत्न करूया. छत्रपती शिवराय हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. त्या राजाचं वर्णन शब्दात करताच येऊ शकत नाही. त्यातला एखादा जरी गुण आम्ही आत्मसात केला, घरी घेऊन गेलो, समाजाला वाटण्याचा प्रयत्न केला, कुणाचाही राग द्वेष मोह मत्सर सगळं काही बाजूला करून समाजात आनंदी जीवन जगणं हाच जीवनाचा एकमेव उद्देश असतो. खूप आनंदी जीवन जगा, सगळ्यांना भरभरून आयुष्य लाभू दे. तुमचं कुणाचंही जगणं 8 दिवसाचं नाही आहे. शेकडो वर्ष तुमचा सर्वांचा जन्म असावा. तुमच्या प्रत्येकाच्या हातून धर्माचं संस्कृतीचं उदात्त कार्य घडो. ही संस्था पुढचे अनेक पिढ्यानपिढ्या अशीच चालत राहो. धर्माचं व्यासपीठ असंच या संस्थेच्या माध्यमातून जिवंत राहो अशी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या काका महाराजांमुळं हे एवढं मोठं व्यासपीठ, हे एवढे मोठे विचार या समाजापर्यंत पोहोचतात, ते माझंही काहीच आयुष्य काका महाराजांना लाभो आणि या धर्माचं व्यासपीठ असंच जिवंत राहो अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. त्याच पद्धतीने मला वाटतं दयानंद सरस्वती महाराजांचं नाव काय तेच का, सहजानंद सरस्वती महाराज. खरं तर महाराजांचीच प्रेरणा घेऊन काका महाराज उभे राहिलेत. मला आत्ता डेरवनबद्दल समजायला लागले बरं का. पूर्वी पहिल्या वेळेस मी खूप कन्फ्यूज होते नक्की काय, पण आता मला व्यवस्थित क्लिक झालं आहे की अशा पिढ्या चालत आलेल्या आहे आणि हे एक मोठं स्वराज्य उभं करण्याचं कार्य या संस्थेतून घडवलं जातं आहे. हे अनेक पिढ्यानुपिढ्या असंच चालू राहावं अशी आई जगदंबे चरणी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. तुम्हा सर्वच संत श्रेष्ठ माईबापांच्या चरणी काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजावा, जे चांगलं आहे ते पदरात घेऊन घरी जावं अशी मी सर्वांच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या विचारांना पूर्णविराम देते. धन्यवाद. आता आपण वळत आहोत कार्यक्रमाच्या सर्वोच्च टप्प्याकडे, म्हणजेच अध्यक्षीय भाषणाकडे. विज्ञान तंत्रज्ञानातील गाढा अनुभव, जागतिक दृष्टिकोन आणि साहित्य संस्कारांची समृद्ध परंपरा यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्वात आपल्याला पाहायला मिळतो. अशा बहुआयामी राष्ट्रचिंतनाने प्रेरित आणि कर्तृत्ववान व्यक्तीचे विचार आज आपल्याला शिवजयंती सोहळ्यास लाभत आहेत. ही आपल्यासाठी नक्कीच गौरवाची आणि प्रेरणेची संधी आहे. उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात माननीय अध्यक्ष श्री पौ.
प्रशांत कोळसाहेब यांचे मनपूर्वक स्वागत करूयात व त्यांचे मार्गदर्शन मिळण्यास सज्ज होऊयात. धन्यवाद. व्यासपीठावर विराजमान संस्थेचे प्रमुख विश्वस्त माननीय श्री विकासजी वालावरकर, आजच्या प्रमुख वक्त्या श्रीमती अश्विनी कुडेकर, याच्या आधी बोललेले अत्यंत चांगलं वक्तृत्व ज्यांचं होतं असे प्राध्यापक सचिनजी कानिटकर, मान्य शशिकांत भाऊजी सुतार, डॉक्टर ऋता मुल्हेरकर, डॉक्टर सुवर्णाताई पाटील आणि व्यासपीठावर विराजमान आपापल्या क्षेत्रातील दिग्गज शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि या पवित्र आणि प्रसन्न वातावरणामध्ये महाराजांच्या सान्निध्यानं जे खूप पुनीत झालेलं आहे अशा वातावरणामध्ये माझ्यासमोर उपस्थित असलेले आपण सर्व विद्वज्जन आपल्या अंतःकरणातील ईश्वराला नमन करतो, आपल्या सर्वांना नमन करतो. प्रारंभीच आपली मनापासून क्षमा मागतो की मला उभं राहून बोलता येत नाही, पायाचा जरा त्रास आहे सध्या, त्याच्यामुळे महाराजांच्या या कार्यक्रमामध्ये बसून बोलणं खंत वाटते, पण मला सध्या तरी पर्याय नाही, आपण समजून घ्याल. आणि दुसरं, मला जाणीव आहे भरपूर वेळ झालेला आहे, मी आपला फार वेळ घेणार नाही, पण मला एक खूप चांगलं इथे वाटलं. एक तर ज्या पद्धतीने हे सारे कार्य उभारलेलं आहे मी पहिल्यांदा बघितलं आणि मी अत्यंत प्रभावित झालो. हे ईश्वरी कार्य जसं घडतं त्या पद्धतीने हे सर्व डेरवणचं कार्य उभं राहिलेलं आहे. आणि शिवजयंतीसुद्धा आपण तिथीने साजरी करतात, ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. त्या ग्रेगेरियन कॅलेंडर आणि याच्याप्रमाणे जेव्हा शिवरायांच्या जन्मकाळी ते कॅलेंडरसुद्धा कुठलं ते ठरायचं होतं, त्या तिथे बसणारे लोक ते कॅलेंडर चेंज करत होते, बदलत होते. अशा त्या कॅलेंडरचा आधार घेऊन तारखेप्रमाणे, दिनांकाप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याच्या ऐवजी तिथीने साजरी करणं हेच योग्य आहे. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना साधुवाद द्यावासा वाटतो. आत्ताच मान्य सचिनजींनी अत्यंत ओजस्वी वाणीमध्ये अफजल वधाची कथा एक फार वेगळ्या शैलीमध्ये सांगितली. तो दिवस होता गुरुवार, मार्गशीर्ष शुद्ध षष्टमी म्हणजे चंपाषष्ठी, 10 नोव्हेंबर 1659. या दिवशी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. दुपारची वेळ असेल 2-3ची, ज्यावेळेस हा बोकड मारला. आणि साधारणतः गोष्ट इथे संपते, आपण सर्व लोक इथे गोष्ट संपवतो, कारण की अफजल खानाला मारणं ही खूप मोठी गोष्ट होती. जसं आता ताईंनी सांगितलं की ती घटनाच इतकी मोठी होती की अफजल खान हा एक प्रतीक होता या आसुरी शक्तींचं, दानवी शक्तींचं या देशातल्या. त्याला मारणं छत्रपतींनी ही खूप मोठी गोष्ट होती. पण छत्रपतींच्या योजनेप्रमाणे ती गोष्ट तिथे संपतच नव्हती. चूक ती तिथे सुरू होत होती. महाराजांची पूर्ण योजना बघितली तर अफजल खानाचा वध ही त्या गोष्टीची सुरुवात आहे, लक्षात घ्या. अफजल खानाला मारून छत्रपती हे वर प्रतापगडावर गेले. प्रतापगड आणि त्याच्या थोड्या मधल्या भागामध्ये ती छावणी उभारलेली होती आणि महाराज प्रतापगडावर गेले. आणि प्रतापगडावर जाऊन काय केलं असेल महाराजांनी, तर महाराजांनी प्रतापगडावर जाऊन आपले रताळलेले कपडे जे होते ते बदलले. कपडे बरेचसे त्यांच्या रक्ताने, काही त्यांचं रक्त, काही त्या खानाचं रक्त, असं ते खराब झालेले होते. ते कपडे त्यांनी बदलले आणि कपडे बदलून त्यांनी एक लहानशी बैठक, ज्याला आपण म्हणू शकतो बैठक, अशा पद्धतीची एक बैठक घेतली. आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी काही थोडीफार योजना, ज्याला म्हणतात, ती थोडी योजना केली. आणि ती योजना करून महाराज हे रात्रीच खाली आले वाईला. आता वाईला या खानाचा तळ पडलेला आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे, खानाचा तळ हा वाईला आहे. आणि रात्रभरात म्हणजे ती दुपारीच हा खान मारल्याच्या नंतर जी तोफेची इशारत झालेली आहे, त्याच्यानंतर त्या खानाच्या पूर्ण सैन्याची
लंगडे तोड केलेली आहे, कत्तल केलेली आहे. काही लोक पळाले, काही लोक शरण आले. महाराज पहाटे पहाटे तिथे खाली आलेले वाईला, आणि जिथे सर्व असं खानाचं सैन्य असं कुठे मेलेलं, कुठे शरण आलेलं लोक आहेत, खानाचा पूर्ण खजिना लुटला गेलेला आहे. आणि त्या सर्व फौजेची महाराज तिथे तिथल्या अधिकाऱ्यांची ती पूर्ण व्यवस्था बघतात. आणि खान आला होता 30 ते 35 हजाराची चतुरंग सेना घेऊन, आणि त्यावेळेस महाराजांच्या जवळ सेना होती जवळपास 6-6.5 हजार पूर्ण स्वराज्याची. आणि त्यामुळे ती जी तिथली 4.5-5 हजाराची सेना आहे, त्या सेनेचे महाराज 3 भाग करतात. एका भागामध्ये एक लहानसा भाग दोरोजींना देतात, आणि दोरोजींना सांगतात कोकणात जा. कोकणामध्ये दाभोळच्या बंदरात या अफजल खानाची 3 गलबतं नांगरलेली आहेत, खूप खजिना आहे त्याचा. त्याचे काही लोक इथून हजच्या यात्रेला जाणार आहेत, ती लुटून घे. आणि कोकणामध्ये जे जे किल्ले घेता येतील, जी जी जागा घेता येईल ती घेत पुढे जा. नेतोजी पालकरांना ते सांगतात सरळ विजापूरवर आक्रमण करा. लक्षात घ्या, जे विजापूर त्यांना संपवायला आलं होतं त्या विजापूरवर सरळ आक्रमण करायला नेतोजी पालकरांना सांगतात. आणि स्वतः मधल्या वाटेनं कोल्हापूरच्या दिशेने निघतात. स्वराज्याच्या त्रिशूळ हा आदिलशाहीवर निघालेला आहे. 11 नोव्हेंबर 1659 सप्तमी शुक्रवार. आणि त्या दिवसापासनं दोरोजी तिकडे गेलेले आहेत. त्यांनी दाभोळच्या बंदरावर छापा घातलेला आहे. 2 जहाजं पळून गेली, एक जहाज त्यांच्या हातात आला आहे, खूप खजिना आहे, तो लुटलेला आहे. दुसऱ्या जहाजाच्या ह्याच्यात ते राजापूर वगैरे पुढे पुढे ते दक्षिणेकडे चालले आहेत. आणि मधली सर्व खजिना लुटतायत, ठाणी लुटतायत, जागा आपल्या कब्जात घेत आहेत. इकडे नेतोजी पालकर विजापूरच्या दिशेने जी जी ठाणं त्यांना मिळत आहेत त्या सर्व ठाण्यांवर आक्रमण करतायत. म्हणजे खान मेला आहे ही बातमी पोहोचण्याच्या आधीच नेतोजी पालकर तिकडे पोहोचतायत. त्यामुळे लोकांना काही कळतच नाही. आदिलशाही ठाण्यातल्या लोकांना, आदिलशाही अधिकाऱ्यांना, सेनाधिकाऱ्यांना हे वाटतंय की बस तिकडे तर अफजल खानाने आतापर्यंत शिवाजीचा खात्मा केलेला असेल, स्वराज्य संपलेलं असेल. सरप्राईज अटॅक. आणि अशा याच्यामध्ये नेतोजी 10व्या दिवशी विजापूरच्या वेशीवर जाऊन पोहोचलेले आहेत. लक्षात घ्या. आणि अक्षरशः विजापूर हादरलेला आहे. विजापूरकरांना कळत नाही झालं काय. हा नेतोजी पालकर आमच्या वेशीपर्यंत कसं काय आला, आणि त्यांचं सैन्य हे विखुरलेलं आहे. त्या क्षणी इतिहासकार लिहितात नेतोजींच्या जवळ फक्त 2-2.5 हजार फौज होती. जर थोडी अजून जास्त फौज असती तर त्या क्षणी विजापूर पडलं असतं. पण महाराजांनी सांगितलं विजापूर घ्यायचं नाही, त्यांना धमकावा, लुटा, जितकं लुटता येईल ते लुटा, खजिना लुटा त्यांचा, आणि मधली सर्व ठाणी घेत 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 परत या. आणि इकडे शिवाजी महाराज मधल्या वाटेनं हे निघालेले आहेत. आणि मधल्या वाटेनं निघालेले आहेत म्हणजे कुठे, तर कोल्हापूरच्या दिशेने. आणि कोल्हापूरच्या दिशेनं महाराज जेव्हा निघालेले आहेत तेव्हा ते मधले सर्व ठाणे घेत 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 चाललेले आहेत. आता लक्षात घ्या, हा 10 नोव्हेंबरचा तो दिवस आहे. 10 नोव्हेंबरच्या दिवशी ते साधारणत त्यांनी यांना मारलं, अफजल खानाला मारलं, आणि विश्रांती न घेता रात्रभर प्रवास करून ते खाली आलेले आहेत. त्याच्यानंतर ते रोज एकही क्षण न थांबता, न विश्रांती घेता ते एक एक किल्ला, एक एक गड हे घेत घेत पुढे चाललेले आहेत. त्यांनी सातारावर कब्जा केला आहे, त्यांनी कराडवर कब्जा केलेला आहे. मधले सर्व जी जी ठाणी आहेत, जी जी गावं आहेत, त्या गावांवर कब्जा करत करत ते कोल्हापूरपर्यंत जात आहेत. मधले सर्व किल्ले त्यांनी घेतलेले आहेत. चंदन वंदन वगैरे सारखे अनेक गड, प्रसिद्ध गड वगैरे सर्व गड त्या काळात घेतलेले आहेत. म्हणजे जवळपास 12-14 गड त्यांनी घेतलेले आहेत. अनेक शहरं त्यांनी घेतलेली आहेत. आणि बरोबर 18व्या दिवशी 28 नोव्हेंबर 1659 या दिवशी शिवाजी महाराजांनी कोल्हापूर तर आधीच घेतलेला आहे आदल्या दिवशी, आणि त्यांनी परनाल दुर्गावर म्हणजे पन्हाळगडावर आक्रमण केलेलं आहे. आणि बलाढ्य असा, ज्याला लोक म्हणतात बलाढ्य असा पन्हाळ दुर्ग, पन्हाळगड, हा त्यांनी 28 नोव्हेंबरच्या दुपारी 4 वाजता कब्जात केलेला आहे, आपल्या कब्जात आणलेला आहे. म्हणजे 10 नोव्हेंबर 1659च्या दुपारी 2 वाजता शिवाजी महाराजांचं जितकं
जितकं राज्य होतं, बरोबर 18 दिवसात 28 नोव्हेंबर 1659च्या दुपारी 4 वाजता ते राज्य दुपटीपेक्षा जास्त झालेलं आहे आणि खजिना इतका जबरदस्त वाढलेला आहे, 5000 घोडे आणि जबरदस्त. कुठल्याही संकटाला संधीत परिवर्तित करण्याचं जगामध्ये याच्यापेक्षा मोठं चांगलं उदाहरण नाही. अफझल खान हे स्वराज्यावर आलेलं प्रचंड मोठं संकट होतं. शिवरायांनी फक्त त्याला संपवलं नाही, ते संपवलं असतं तरी सुद्धा महाराज महानच असते, कारण त्यांनी त्या अफझल खानासारख्या माणसाला संपवलं होतं. पण ते महाराज होते, ते शिवाजी होते. त्यांच्यासमोर पुढल्या कल्पना स्पष्ट होत्या. काय करायचं, या संकटाला संधीत कसं बदलायचं, हे त्यांची योजना स्पष्ट होती. आणि त्यामुळे काही झालं तरी अफझल खान मरणार होता हे तर त्यातला एक अंडरस्टूड फॅक्ट होती, कारण अफझल खान तर मरणारच आहे. पुढे काय करायचं ती योजना तयार होती आणि त्या योजनेप्रमाणे झालं. आणि 18 दिवसात महाराजांनी आपलं स्वराज्य दुपटीपेक्षा जास्त केलं, खजिना भरपूर जमवला, 5000 पेक्षा जास्त घोडे, हत्ती सर्व त्यांना मिळालं. संकटाला संधीत परिवर्तित करण्याचं जे उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे, ती प्रेरणा आपल्याला नेहमीच मिळत असते. आणि म्हणून आपल्या देशावर किंवा जगावर आलेलं गेल्या काही वर्षातलं सर्वात मोठं संकट होतं कोरोना. कोरोना हे संकट होतं, अभूतपूर्व असं होतं, कारण की यापूर्वी कधी अशा प्रकारे सर्वच काही थांबलेलं आहे, ठप्प झालेलं आहे, असं कधीच झालेलं नाही. आमच्या त्या वाडवडिलांच्या आजोबांच्या पणजोबांच्या पण कोणाच्या आठवणीत नाही की असं काही सर्व थांबलेलं आहे. हे असं अभूतपूर्व संकट होतं. पण त्या संकटाला सुद्धा भारतानं संधी मानलं. 2-3 लहानशी उदाहरणं देतो. 25 मार्च 2020ला लॉकडाऊनची घोषणा झाली, लॉकडाऊन सुरू झाला आणि कोरोनाचे पेशंट आधीपासून येत होते. जानेवारीतच केरळमध्ये कोरोनाचा पहिला पेशंट निघाला, जो वुहानहून आलेला होता. आणि त्याच्यानंतर कोरोनाच्या पेशंटला जर ट्रीट करायचं असेल तर पीपी किटची गरज आहे, हे लक्षात आलं. पीपी किटच्या शिवाय कोरोना पेशंटजवळ आपण जाऊ शकत नाही. मग पीपी किट जी ऑर्डर झालेली होती ती चीनहून आलेली होती आणि ती चीनची पीपी किट ही डिफेक्टिव्ह निघाली. आपलं आणि इटालीचं पूर्ण कन्साइनमेंट डिफेक्टिव्ह निघालं. आता काय करायचं, कुठून घ्यायची, कारण ती सर्वांना गरज आहे त्याची, काय करायचं. मग MSME मिनिस्ट्री जी आहे त्यांनी मीटिंग घेतली. हे काय रॉकेट सायन्स आहे का, पीपी किट तयार करणं काय रॉकेट सायन्स आहे का, आपण काय नाही बनवू शकत. मग त्यांनी त्याचे स्पेसिफिकेशन्स तयार केले. ते तयार करणारे कोण कोण, टेक्स्टाईलचे ते गार्मेंट्स तयार करणारे लोक रेप्युटेड, त्यांना तयार केलं, त्यांच्याशी संपर्क केला आणि भारतामध्ये पीपी किटचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. आणि फक्त 1 महिन्यामध्ये 1.5 लाख पीपी किट प्रति महिना त्यांनी त्याचं प्रोडक्शन सुरू केलं. अक्षरशः 3 महिन्याच्या 7 लाख पीपी किट भारत बनवू लागला. आणि अजून एक गंमत, आपण दुसऱ्या देशांवर पीपी किट आयात करण्याच्या करता विचारत होतो सुरुवातीला, आपण पीपी किट एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. आणि आपल्या लक्षात आलं की 6 महिन्याच्या आत भारत हा जगातला पीपी किट मॅन्युफॅक्चर करणारा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा देश बनला चीनच्या नंतर. ते संकट होतं, आपण त्याला संधीत बदललं. आणि आज पीपी किट म्हणजे मेडिकल टेक्सटाईल नावाचं एक सेगमेंट असतं, हेच आपल्या लोकांना माहीत नव्हतं. त्या मेडिकल टेक्सटाईलमध्ये या सर्व ते ॲप्रन, ते वेगवेगळे ग्लोव्स, मास्क, सर्व प्रकारच्या गोष्टी येतात. आज भारत हा पूर्ण जगभरात मेडिकल टेक्सटाईलमधला 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे, पूर्ण मेडिकल टेक्सटाईलच्या सेगमेंटमध्ये. आणि लवकरच चीनला मागे टाकून आपण 1ल्या क्रमांकावर जाऊ शकू, ही परिस्थिती आहे. 1900 मॅन्युफॅक्चरर्स आहे पूर्ण देशामध्ये. आपल्याला माहीतच नव्हतं, कोणी सांगितलंच नाही की असं आपण करू शकतो. कोरोनाची पहिली फेज झाली, दुसरी यायची होती. आणि त्यात आपल्या लक्षात आलं, म्हणजे आपल्या त्या
मोदीजींनी एक एम्पॉवरिंग कमिटी ऑफ सेक्रेटरीज असं एक तयार केलं होतं की जे जे चीफ प्रिन्सिपल सेक्रेटरीज आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं त्यांचं कोऑर्डिनेशनच्या करता आणि त्या मिनिस्टर्सला सुद्धा घेतलं होतं. त्यांच्या लक्षात आलं की कोरोनाच्या दुसऱ्या जी लाट आहे, दुसरी वेव्ह आहे, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटरची गरज पडेल. किती गरज पडेल? त्यांनी वेगवेगळ्या ज्या याच्यातले जे ॲडवायझर्स असतात मेडिकल आणि याच्यामधले हेल्थकेअरच्या ॲडवायझर्सची त्यांनी इनपुट्स घेतले आणि त्यांच्या लक्षात आलं जवळपास 75,000 व्हेंटिलेटर्सची गरज आहे. मग त्यांनी बघितलं पूर्ण देशामध्ये किती व्हेंटिलेटर्स आहेत. त्या क्षणी म्हणजे तेव्हा पूर्ण देशामध्ये जवळपास 16,000च्या आसपास व्हेंटिलेटर्स होते. हे सर्व इम्पोर्टेड. त्यातले 6,800 व्हेंटिलेटर्स हे सरकारी इस्पितळांमध्ये होते आणि बाकीचे प्रायव्हेटमध्ये. म्हणजे 70 वर्षामध्ये आपण 16,000 व्हेंटिलेटर्स इम्पोर्ट केले होते. मग आता गरज होती 60,000, किमान 60,000. काय करायचं? मग परत प्रत्येक देशाला विचारलं जे बनवत होते. ते म्हणाले हो नॉर्मल केसमध्येच इतके जास्त आम्ही 2-3 महिन्यात तुम्हाला पुरवू शकलो नसतो. आता तर कोरोना आहे, फॅक्टऱ्या बंद आहेत, शक्यच नाही. परत आपल्या लोकांनी म्हटलं हे काय रॉकेट सायन्स आहे का? आपण का नाही करू शकत? मग त्यांनी परत MSME जी मिनिस्ट्री आहे त्या MSME मिनिस्ट्री ॲक्टिव्ह झाली. त्यांनी DRDOला स्पेसिफिकेशन्स तयार करायला सांगितलं. त्यांनी वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीजला याच्यामध्ये लावलं. त्याचे जे क्वालिटी कंट्रोलचे स्पेक्स आहे ते स्ट्रिंजंट केले. क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्शन कसं होईल ते बघितलं आणि प्रत्येक व्हेंटिलेटर जो बनणारा असेल तो जागतिक स्तरावरचा वर्ल्ड स्टँडर्डच असला पाहिजे ही अट टाकली. मॅन्युफॅक्चर भरपूर होते आपल्याकडे, असे उद्यमी खूप होते. त्या सर्वांना आयडेंटिफाय केलं, त्यांचे वर्कशॉप्स घेतले, ऑनलाईन वर्कशॉप घेतले, त्यांना कामं दिलं, काही लोकांना सीड मनी दिली आणि भारताने इतिहास घडवला. 3 महिन्यात 60,000 व्हेंटिलेटर्स भारताने तयार केले आणि इम्पोर्टेड व्हेंटिलेटर्सच्या अर्ध्या किमतीत जवळपास आपण ते सर्व व्हेंटिलेटर्स तयार केले. म्हणजे याच्या आधी आम्ही व्हेंटिलेटर्स तयार करू शकतो हे मला माहीतच नव्हतं, कुणी सांगितलंच नाही. कोरोना हे संकट होतं, आपण त्याला संधीत बदललं. जे टाईल्स असतात, टाईल्स नॉर्मल लागतात, ते चीनहून खूप मोठ्या प्रमाणात आयात व्हायचे. कोरोनामुळे सर्वांचा रोष चीनवर होता. चीनवरनं सर्व आपण आयात बंद केलेली होती आणि या टाईल्सचं भारतामध्ये पण उत्पादन होतं मोरवीला. आता चीनचं हे बंद झाल्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या टाईल्सची रिक्वायरमेंट तयार झाली. मोरवीवाल्यांनी म्हटलं ठीक आहे, आम्ही आमचं उत्पादन वाढवू. त्यांनी उत्पादन क्षमता वाढवली. आपल्या उद्योजकांनी त्यात फंडिंग केलं आणि अक्षरशः 4 ते 5 महिन्याच्या आत आपल्या टाईल्सचं उत्पादन हे जवळपास तिप्पट झालं. आणि पहिले जे एक्सपोर्ट आपलं व्हायचं ते एक्सपोर्ट साधारणतः एक 17-18% बाहेर जायचं. ते एकदम 38% गेलं त्या टाईल्समधलं. त्याला लागणारी एक डस्ट असते ती राजस्थानमध्ये बनते. म्हणजे राजस्थानमधून ती डस्ट घेऊन मग त्या टाईल्सचं ते रॉ मटेरियल असतं. राजस्थानचा व्यापाऱ्याने सांगितलं आम्ही ते सुद्धा वाढवू, त्याचं उत्पादन वाढवू. त्यांनी त्याचं उत्पादन वाढवलं आणि टाईल्समध्ये आपण स्वयंपूर्ण झालो जवळपास. म्हणजे चीनवर डिपेंड राहायची काय आपल्याला गरज नाही पडली. तेव्हा आपलं जे शस्त्रास्त्रांचं निर्यात आहे किंवा शस्त्रास्त्रांचं उत्पादन आहे, डिफेन्स प्रोडक्शन ज्याला म्हणतात, ते तुलनेने कमी होतं आणि एक्सपोर्ट अक्षरशः 686 कोटी रुपये होता. 686 करोड रुपीज. आता 686 करोड रुपीज हे तसं आपल्याला मोठं वाटतं, म्हणतं चिल्लर आहे. आणि कोणाशी व्हायचा 6 देश होते. त्यात भूटान होतं, नेपाळ होतं, श्रीलंका, असे लहान लहानसे, मॉरिशस वगैरे लहान लहानसे देश, वॉकीटॉकी वगैरे काही काही बनवून आपण हे करायचो. ऐन कोरोनाच्या काळामध्ये रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी एक नोटिफिकेशन काढलं. 101 आयटम त्यांनी इम्पोर्ट करावर, म्हणजे जे डिफेन्सचे आयटम होते ते इम्पोर्ट करण्यावरच बंदी घातली सरळ. आणि म्हटलं की आपण भारतात बनवू. 13-14चे जे आकडे मी तुम्हाला सांगितले, 2013-2014चे आकडे हे 686 कोटी
एक्सपोर्ट डिफेन्सचं भारत करत होता. आणि हे 24-25चे आकडे जे प्रकाशित झालेले आहेत ते सांगतात आपण त्याच्या 34 पट एक्सपोर्ट करतोय. 34 पट. 26,600 कोटी. कुठे 686 कुठे 26,000. हे अद्भुत आहे. आज 80 देशांना आपण डिफेन्सच्या गोष्टी एक्सपोर्ट करतोय. म्हणजे आपण पूर्वी जे भीक मागायचो की आम्हाला हे शस्त्र द्या, आम्हाला ते द्या, आता आपण लोकांना एक्सपोर्ट करून राहिलो आहे. दिशा पूर्ण बदलली. 2013-14 मध्ये जे मोबाईल फोन्स भारतात असायचे ते मोबाईल फोन्सपैकी कुठली कंपनी असू देत पण 90% फोन हे आयातीत असायचे, म्हणजे बाहेर प्रोडक्शन झालेले असायचे. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग भारताच्या बाहेर व्हायचं. 24-25चे ऑफिशियल आकडे प्रसिद्ध आहेत, आपण बघू शकता. ते आकडे सांगतात भारतात वापरले जाणारे 96% फोन, 96% फोन हे भारतातच तयार होतात. हे जे आयफोन आपण वापरतो, जगातला सर्वात मोठा आयफोनचा प्रोडक्शन करणारा देश आता भारत झालेला आहे. ह्या सर्व कंपनी इन्क्लुडिंग सॅमसंग, इन्क्लुडिंग आयफोन, हे सर्व भारतात तयार होतात. अमेरिकेमध्ये जितके फोन आयात होतात त्याच्या 36% फोन हे भारतात तयार झालेले असतात. हा भारताचा डंका वाजतोय. कारण आम्हाला त्या संकटातून काहीतरी सुचलं आणि मग आमचा आत्मविश्वास निर्माण झाला. हा आत्मविश्वास एका दिवसात नाही तयार झाला. हा आत्मविश्वास जो तयार झाला तो आपल्या स्वतःचा शोध घेताना. स्वातंत्र्याच्या नंतर आपल्याला वेळ होती. स्वातंत्र्यापर्यंत ठीक आहे, इंग्रजांनी आपल्याला भरपूर आपल्या सर्व गोष्टी दाबून ठेवल्या, आपल्या इतिहासापासून आपल्याला वंचित केलं, चुकीचा इतिहास शिकवला, तोडकं मोडकं सर्व काही गोष्टी आपल्यासमोर आणल्या. पण 15 ऑगस्ट 1947च्या नंतर तर आपलं होतं. आपण आपला देश बनवू शकत होतो. आपण आपल्या देशाला एक मजबूत सशक्त राष्ट्र म्हणून निर्माण करू शकत होतो. त्या काळातली जनता ही पूर्णपणे नेतृत्व जे म्हणेल ते ऐकायला तयार होती, त्यांचे शब्द झेलायला तयार होती. हिंदू मुस्लिम तेव्हा हाही प्रश्न नव्हता, कारण इथल्या मुस्लिमांना, इथे जे मुसलमान होते त्यांना हे माहीत होतं की आम्ही पाकिस्तान मागितला, पाकिस्तानाकरता आंदोलनं केली, तो पाकिस्तानही मिळाला, पण आम्ही नाही जाऊ शकलो, चूक आमची आहे. त्यामुळे आता इथले जे लोक बोलतील ते आम्हाला ऐकावं लागेल. त्यामुळे काहीच प्रश्न नव्हता. हवा तसा देश घडवू शकत होतो. काय झालं? आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा 75% आपले लोक हे गरिबी रेषेच्या खाली होते. अत्यंत वाईट परिस्थिती होती, आर्थिकदृष्ट्या वाईट होती. आणि ज्या ज्या गोष्टी या इंग्रजांनी आपल्या डोक्यातून करप्ट केलेल्या होत्या त्या डिकोलोनाइज करून, त्या काढून, डिटॉक्स करून, त्यात आपल्या राष्ट्राचा जो अभिमान आहे, आपला राष्ट्र हा फार मोठा राष्ट्र होता. अंगस मेडिसिन, प्रोफेसर अंगस मेडिसिन नावाचे प्रख्यात अर्थशास्त्री होऊन गेले. 2010 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातलं द मिलेनियम हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे, जगभरात मान्यता आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी आकडेवारीने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की कुठल्या शतकामध्ये पूर्ण जगाच्या व्यापारामध्ये आणि GDP मध्ये कुठल्या राष्ट्राची किती टक्केवारी होती. ते लिहितात. त्यांच्याजवळ दुर्दैवाने ख्रिस्ताच्या पूर्वीचे आकडेच नाहीत, पण ते लिहितात पहिल्या शतकामध्ये 33% वाटा GDPचा, जगाच्या GDPचा वाटा भारताचा होता. आजही कुठल्याही एका देशाचा 33% नाही, होऊच शकत नाही, आपला होता. आणि फक्त तो 100-200 वर्ष नाही, 1000 वर्ष त्याही पुढं 10व्या शतकातले आकडे ते सांगतात 32.8, म्हणजे नियरली 33%. इस्लामी आक्रांत येईपर्यंतही चांगला होता, ते आल्यानंतरही चांगला होता. इंग्रजांच्या काळामध्ये तो जवळपास 22-23% होता प्लासीच्या युद्धाच्या वेळेला, आणि इंग्रज जेव्हा गेले तो 2.4% राहिला. त्यामुळे आपला राष्ट्र हे पूर्ण जगामध्ये अत्यंत समृद्ध, अत्यंत धनवान, अत्यंत ज्ञानवान राष्ट्र होतं. हे कोणी समोर आणलंच नाही. मी शाळेत शिकलो, भारताचा शोध वास्को डी गामाने लावला.
1498 मध्ये. आता सर्व वाचताना असं वाटतं किती किती मूर्ख होतो आपण शिकणारे. आम्हाला कोणी शिकवलं हे? का ते पाठ्यक्रमात आलं? त्याच्यापूर्वी कितीतरी आधी भारताची जहाजं ही जगाच्या पाठीवर सर्वत्र जायची, त्याचे पुरावे आहेत. हे जगातल्या लोकांनी मान्य केलं, फक्त आपण नाही. पण आपलं दुर्दैव, एक लहानसं, मला लक्षात आहे वेळ झालेला आहे, एक इस्रायलचं उदाहरण सांगतो आणि नंतर मग मी. इस्रायलचं युद्धाचे दिवस आहे, त्यामुळे सर्वांना इस्रायल इस्रायल हे ऐकून माहीत आहे. इस्रायल जेव्हा फॉर्म झालं, म्हणजे इस्रायल हे राष्ट्र निर्माण झालं 14 मे 1948 ला इस्रायल राष्ट्र म्हणून उभं राहिलं. तेव्हा त्या इस्रायलमध्ये आलेले ज्यू लोकांचं राष्ट्र होतं. ते सर्व ठिकाणाहून आले. ते हंगेरी, चेकोस्लोवाकिया, पोलंड, जर्मनी, रशिया, इटाली, सर्व ठिकाणून, आपल्या कोकणातूनही गेले. बेने इस्रायली त्यांना म्हणायचं, आपल्याला माहीत असेल. इथले बरेच लोक होते. कोचीमध्ये पण बरेच होते ज्यू, हे सर्व त्या तिकडे गेले. आता त्यांची भाषा वेगवेगळी होती. ते त्या भाषेत बोलत होते. आणि हिब्रू ही त्यांची भाषा तशी बघितली तर राष्ट्र निर्माण झाल्याच्या नंतर त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला, आपल्या देशाची भाषा कुठली असली पाहिजे. एक विचारधारा होती की सध्या इंग्रजी एक प्रकारे संपर्क भाषा आहे काही प्रमाणात, तर इंग्रजी आपण सध्या ठेवून नंतर हळूहळू हिब्रूला त्यात इंट्रोड्यूस करू. दुसरा जो मुख्य विचारधारा होती ते म्हणाले, नाही, हिब्रू आपली भाषा आहे, आपण हिब्रूच चालवू. आता प्रश्न असा होता, हिब्रू ही 2000 वर्षांपूर्वीची हिब्रू होती. त्यात नवीन संस्कार झाले नाही, नवीन साहित्य निर्माण झालं नाही, त्यामुळे ती भाषा अशी जुनी होती. आज ज्ञानेश्वरी आपण वाचतो, खूप आवडते, खूप चांगली वाटते, पण सर्व शब्दांचे अर्थ नाही कळत आपल्याला, समजून घ्यावं लागतं. कारण की ज्ञानेश्वरीची भाषा ही 800-900 वर्षांपूर्वीची आहे. ही तर 2000 वर्षांपूर्वीची हिब्रू होती, त्यात काहीच पुढे नव्हतं झालं. मग तरी त्यांनी ठरवलं, नाही, आपण हिब्रूच हे करू. आणि त्यांनी त्या भाषेचा एक स्टँडर्ड पाठ्यक्रम ज्याला म्हणतात, कोर्स, तो तयार केला. आणि त्यांनी अपील केलं की जे लोक हिब्रू ज्यांना कळते, ज्यांना थोडी समजते, ते कोणी डॉक्टर असतील, कोणी इंजिनियर असतील, कोणी कार्पेंटर असतील, सुतार असतील, कोणी माळीकाम करणारे असतील, बागकाम करणारे असतील, कोणी टेलरिंग करणारे असतील, कोणी गृहिणी असतील, कोणी अजून काही व्यवसाय करणारे असतील, त्या कोणी पण तुम्ही असा, पण तुम्ही जर तुम्हाला हे येतं, ही भाषा येते, हिब्रू भाषा येते, तर ह्या स्टँडर्ड पाठ्यक्रम जो आहे तो पाठ्यक्रमाचा क्रॅश कोर्सला तुम्ही या. त्या क्रॅश कोर्समध्ये त्यांनी जे शब्द हिब्रू भाषेमध्ये नव्हते ते, जसं आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक शब्द मराठी भाषेला दिले. टेलिव्हिजन कुठे तेव्हा होता, त्यामुळे त्यांनी दूरदर्शन शब्द काढला, त्यांनी महापौर हा शब्द काढला, त्यांनी हुतात्मा हा शब्द काढला, त्यांनी अनेक शब्द, दूरध्वनी, दूरभाष, हे सर्व शब्द सावरकरांनी आपल्याला दिलेले आहेत. भाषेची समृद्धी त्यांनी, त्या सभापती, महापौर, हे सावरकरांनी दिलेले शब्द आहेत आणि भाषा आपली समृद्ध झाली. त्याचप्रमाणे तिथेही बेन दारिया नावाचे कोणी एक गृहस्थ होते आपल्या वीर सावरकरांसारखे. त्यांनी नवीन शब्द हिब्रू भाषेमध्ये तयार केले. हिब्रू भाषेचा स्टँडर्ड पाठ्यक्रम तयार झाला. आणि ज्या लोकांनी हा पाठ्यक्रम केला त्यांना सांगितलं, आता इथून पुढे तुम्ही रोज सकाळी 11 ते 1, दुपारी 11 ते 1 आपल्या शेजारच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हिब्रू भाषा शिकवायची. त्यांना सांगितलं की हे आवश्यक आहे. त्यांच्या एम्प्लॉयरला सांगितलं, मालकांना, की यांच्या कामाचाच हा भाग आहे, यांनी शिकवायचं. आणि रविवार ते गुरुवार, तिकडे शुक्रवार शनिवार सुट्टी असते, रविवार ते गुरुवार 5 दिवस 11 ते 1 ते आपल्या शेजारच्या शाळेमध्ये हिब्रू शिकवतील. त्यांनी मॅपिंग करून दिलं आणि त्याच्यानंतर तो पाठ्यक्रम सुरू झाला. आता मुलं तर शिकतील, मोठ्यांचं काय, त्यावर त्यांनी तोडगा काढला होता. ही जी मुलं ती भाषा जी शिकलेली आहेत किंवा शिकतायत, ती भाषा ते रात्री 7 ते 8 घरी आपल्या पालकांना शिकवतील. मग आता मुलं शिकवतील तर चुका होऊ शकतील, किंवा ज्यांच्या घरी मुलंच नाही त्यांनी काय करायचं, मग त्यांच्याकरता 7 ते 8 रेडिओ इस्रायलवरून त्या पाठ्यक्रमाला ब्रॉडकास्ट करत होते. आणि मी 3दा इस्रायलमध्ये गेलेलो आहे. त्यांनी सांगितलं मला की त्या काळामध्ये रात्री 7 ते 8 इस्रायलमध्ये कर्फ्यू लागल्यासारखा सन्नाटा असायचा. अख्खं इस्रायल हिब्रू शिकत होतं. आणि 5 वर्षाच्या नंतर त्यांनी हे जे अभियान होतं बंद केलं.
5 वर्षानंतर अख्खं इस्रायल हिब्रूमध्ये लिहू लागलं, बोलू लागलं, ऐकू लागलं, गाऊ लागलं, वाचू लागलं. भाषेचा प्रश्न सुटला. आणि आजची परिस्थिती काय आहे, तर किमान 3 असे क्षेत्र सांगतो. उदाहरणार्थ ऑप्टिक्स, हे जे चष्म्याचं ऑप्टिक्स असते, ऑप्टिक्स, इरिगेशन, ड्रिप इरिगेशन सिस्टम, ठिबक सिंचन हे इस्रायलने शोधलेली आहे, इरिगेशन आणि सायबर सिक्युरिटी. किमान 3 क्षेत्र असे आहेत ज्यात जगातली अत्याधुनिक माहिती आपल्याला जर माहिती करून घ्यायची असेल तर हिब्रू शिकायला पर्याय नाही. आणि त्यामुळे ज्याप्रमाणे आपली मुलं बाहेर शिकायला जातात, ते टॉफेलची परीक्षा त्यांना द्यावी लागते इंग्रजी करता, नाही तर जर्मनीची लेवल 1 लेवल 2, स्पेनिश, इटालियन, वेगवेगळ्या फ्रेंच, वेगळ्या भाषेतली परीक्षा द्यावी लागते, तरच त्यांना त्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळतो, नाही तर शिकता येत नाही. तसं लोक हिब्रूची परीक्षा देतात. मग लक्षात घ्या, 60-70 वर्षापूर्वी जी भाषा मृत भाषा होती, त्या भाषेला या देशभक्तांनी फक्त लोकभाषा नाही बनवली, व्यावहाराची भाषा, व्यावहारिक भाषा नाही बनवली, त्यांनी ज्ञान भाषा बनवली, त्यांनी व्यापाराची भाषा सुद्धा बनवली. देश असा उभा राहतो, देश असा उभा करायचा असतो. आपली ओळख जेव्हापर्यंत होत नाही, आपल्या सत्वाचा स्वाभिमान जेव्हापर्यंत आपण निर्माण करत नाही, तेव्हापर्यंत देश उभं राहणं कठीण असतं. आणि आपण तर या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ राष्ट्र होतो, सर्वच बाबतीत श्रेष्ठ होतो. ते तंत्रज्ञानाच्या बाबतीत होतो, विज्ञानाच्या बाबतीत होतो, ते चिकित्सेच्या बाबतीत होतो, शिक्षणाच्या बाबतीत होतो. हे जग मान्य करताय, पण आपल्याला कोणी दुर्दैवानं हे सांगितलंच नाही. आणि म्हणून शिवरायांची जी 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 आपण प्रेरणा घ्यायची आहे, ती प्रेरणा या स्वाभिमानात घ्यायची आहे. महाराजांनी स्वराज्य उभं केलं, स्वराज्य, स्वचा बोध, ते महत्वाचं आहे. ते स्व जो जागृत केला, त्या जागृतीची किंमत काय होती, त्या जागृतीचा परिणाम काय होता. महाराजांनी राज्याभिषेक झाल्याच्या नंतर राज्य व्यवहार कोश निर्माण केला. त्या भाषेमध्ये अनेक फारसी शब्द आलेले होते, ते फारसी शब्द काढले. राज्य व्यवहार कोशातले शब्द तिकडे तुम्ही वापरा अशी एक प्रकारे सक्ती केली. आणि अनेक संस्कृत शब्द, अनेक मराठी शब्द त्यांनी रुजवले या व्यवहारामध्ये. सत्वाचा अभिमान धरला. आणि म्हणूनच महाराजांचं जे आयुष्य आहे ते फक्त 50 वर्षाचं आहे. पण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये कोण किती जगलं याला महत्त्व नसतं, कसं जगलं हे महत्त्व असतं. नाही तर जगामध्ये चंदनाचं नावही राहिलं नसतं, वटवृक्षाचं साऱ्यांनी कौतुक केलं असतं. महाराजांच्या त्या 50 वर्षाची पुण्य किती, तर त्याच्यानंतर 1 वर्षाच्या नंतरच औरंगजेब चतुरंग सैन्य घेऊन महाराष्ट्रात आला. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, आधी संभाजीनंतर राजाराम, छत्रपती राजाराम साहेब, त्याच्यानंतर पुढली 7 वर्ष ताराबाईंनी लढवलं. पण एक प्रकारे हा महाराष्ट्र निर्णायकी स्वरूपात होता. पण जसं वसंत कानेटकरांनी म्हटलंय, गवताला भाले फुटतात, तसं इथे एक एक मावळा, एक एक शेतकरी हा सैनिक बनला. आणि त्यांनी इतकी निकराची झुंज दिली की औरंगजेबाचं थडगं याच महाराष्ट्रात खोदल्या गेलं. आणि त्यामुळे अनेकदा शाळेमध्ये मुलं शिकतात की त्या मोगलांची वंशावळ, त्या वंशावळीत मग शेवटी तो जहांगीर, मग अकबर, मग जहांगीर, मग तो शहाजा, औरंगजेब. प्रश्न विचारतो, औरंगजेबानंतर कोण? नाही कोणाला सांगता येत, नाही सांगता येत. कारण की शिवाजी महाराजांची पुण्याई होती की त्यांनी अक्षरशः औरंगजेबाच्या नंतर एक प्रकारे मोगल वंशच संपवला. आणि महाराजांचं तर फक्त 50 वर्षाचं आयुष्य, ज्यातलं राज्य व्यवहाराचं आयुष्य जवळपास 30-32 वर्षांचं. त्या 30-32 वर्षांच्या राज्य व्यवहाराची पुण्य इतकी जास्त की पुढे 138 वर्ष हा भगवा झेंडा देशामध्ये फडकत राहिला. जवळपास 36 वर्ष त्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकत होता, 36 वर्ष. आणि त्यामुळे मला असं वाटतं, महाराज हे फार मल्टी डायमेन्शनल असं व्यक्तिमत्व होतं, जबरदस्त होतं. एक लहानसा शेवटला प्रसंग सांगतो आणि
थांबतो, कारण की बराच उशीर झालेला आहे. मी अमेरिकेत गेलो होतो 1994 साली पहिल्यांदी. त्याच्या आधी जापानमध्ये बरेच वर्ष राहिलो होतो, युरोप फिरलो होतो. त्यामुळे तसं अमेरिकेचं असं कौतुक नव्हतं. अमेरिकेमध्ये IT ची ती लाट यायची होती 94 साली. मी व्यावसायिक कामानेच गेलो होतो, तांत्रिक कामाने. तर ते जे माझे तिथले होस्ट होते ते एक भारतीय होते, सुदैवानं म्हणजे संयोगानं, बंगाली गृहस्थ होते. त्यांना फार असं हे वाटत होतं की भारतातून कोणी आलेलं आहे त्याला दाखवावं. मग ते मला सर्व ठिकाणी घेऊन जात होते. बघा हे किती अमेरिकेने किती सोयी केलेल्या आहे नागरिकांकरता. हे ड्राईव्ह इन आहे, हे ड्राईव्ह इन त्या मॅकडॉनल्ड्सचा ड्राईव्ह इन जॉईंट आहे, तुम्ही जा नुसतं बसले राहा गाडीतून, मॅकडॉनल्ड्स घेऊन पुढे जा. हे ड्राईव्ह इन ATM आहे, गाडीत बसल्या सर्व करता येतं. खूप ड्राईव्ह इन त्यांनी खूप सांगितलं. आता इतकं सर्व बघितल्यानंतर मी पण थोडा तरी इम्प्रेस झालोच. पुढे 4 वर्षांनी मी या रायगडावर आलो. आणि रायगडावर आल्याच्या नंतर तो मोठा जो होळीचा माळ आहे, महाराजांची इथे मोठी मूर्ती आहे, समोर तो होळीचा माळ आहे. त्या होळीच्या माळामध्ये दोन्ही साईडला ते चबुतरे आहेत, बघितले असतील आपण. ते चबुतरे आहेत, त्याला पायऱ्या पण आहेत, 6-6 फूट उंची जवळपास ते चबुतरे आहेत. तो गाईड मी घेतला होता, त्या गाईडला विचारलं हे चबुतरे कशाला या मैदानावर. त्याने अगदी सहजरित्या सांगितलं, महाराजांचे मावळे घोड्यावर बाजारहाट करायला यायचे, आता घोडे कुठे ठेवतील, म्हणून घोड्यावर बसल्या बसल्या बाजारहाट करायला महाराजांनी हे बांधलं. माझ्या अंगावर काटा उभा राहिला, गुजबम्स. कोण मॉडर्न? म्हणजे 60-65 वर्षांपासून जे ड्राईव्ह इन सांगून आम्हाला मॉडर्नतेचे धडे सांगतात ते मॉडर्न, की 350 वर्षांपूर्वी आमच्या राजांनी जो ड्राईव्ह इन बाजार बनवला ते आमचे राजे मॉडर्न. ही शिवरायांची जी झेप आहे ती अद्भुत आहे. महाराजांचं जे स्वाभिमान जागृतीचं जे तंत्र आहे ते अद्भुत आहे. आणि म्हणून आज भारत जो उभा राहतोय त्या भारताला स्वची जाणीव झालेली आहे. हनुमंत जेव्हा सीतेला शोधायला गेला आणि तो त्या तिथे किनाऱ्यावर अटकला, त्याला ते सागर पार करायचा होता लंकेला जायला, तो काकू करत होता. हनुमंताला वाटलं माझ्यात ताकद असेल का नाही. जामवंत म्हणाला, जा उड, मार छलांग, मार उडी, पोहोचशील तिकडे. हे जांबुवंतांनी म्हटलं आणि हनुमंतांनी उडी मारली. कोणीतरी जांबुवंत लागतो, कधी ती परिस्थिती असते, कधी कोणी व्यक्ती असतात. पण आता हा भारत जागृत झालेला आहे, त्या स्वचं भान निर्माण झालेलं आहे आणि महाराजांची ती प्रेरणा घेऊन एक नवीन भारत बनतोय. जो भारत हा स्वाभिमानी आहे, जो भारत हा व्यापारिक रूपाने सुद्धा अत्यंत यशस्वी आहे, ज्या भारताला स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या शर्तींवर राजकारण हलवता येतं असा भारत निर्माण होतोय. त्यामुळे आज महाराजांची ही प्रेरणा घेऊन स्वाभिमान जागृत होण्याच्या आपल्या या प्रवासामध्ये आपण सर्व बरोबर चालूया. आपण मला इकडे बोलवलं, शांतपणे ऐकून घेतलं, इतका वेळ दिलात, मनापासून धन्यवाद. राष्ट्रचिंतनाचा दृढनाद, भारताच्या कर्तृत्वाची उंच भरारी, आपल्या विचारांनी चेतवली नवी आशा अंतरी. शिवजयंतीच्या या मंगलक्षणी ज्ञानदीप झाला प्रदीप्त, आपल्या मार्गदर्शनाने झाले अवघे शिवभक्त तृप्त. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आपण सखोलपणे आजच्या कार्यक्रमाचे सार मांडले. संकटाला संधीत परिवर्तित करण्याचे भारताचे कर्तृत्व उदाहरणांसह विशद केले. आपले शब्द नव्हते ते केवळ भाषण, तर होते प्रेरणेचे अमृत सिंचन. सांगावे तेवढे थोडेच आहे शिवरायांचे हे महान कार्य, मनामनात जपले आहे त्यांचे हे दिव्य शौर्य. जाता जाता एकच मागणे त्या जगदीश्वरापाशी, निष्ठा आमची सदैव राहो या स्वराज्याच्या मातीशी. आजचा शिवजयंती सोहळा अतिशय उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आभार व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. ऋण मान्य करणे हे आमचे कर्तव्य आहे. आपल्या सहकार्यामुळे शिवसोहळ्याचे वैभव आहे. शब्दांच्या सुमनांनी आभार आपले मानूयात.
शिवरायांच्या दरबारी कृतज्ञता व्यक्त करूयात. सर्वप्रथम आपले सन्माननीय अध्यक्ष श्री प्रशांत पोळसाहेब व प्रमुख वक्त्या कुमारी अश्विनीताई कुडेकर यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी विचारांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा नव्याने उलगडा झाला. तसेच आजचे आपले वक्ते श्री शशिकांत भाऊ सुतार तसेच सचिनजी कानेटकर यांचेही संस्थेतर्फे मनस्वी आभार. आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची गरिमा वाढवणाऱ्या सर्व मान्यवर, ब्रह्मवृंद, समाजसेवक, स्वयंसेवक, कर्मचारी आणि शिवप्रेमी बंधू भगिनींचे ही मनपूर्वक आभार. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिश्रम घेतले, सहकार्य केले, त्या सर्वांचे विशेष आभार. त्यांच्या नियोजनबद्ध आणि समर्पित कार्यामुळे हा सोहळा सुंदररित्या साकार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांनी आपण सर्वांनी राष्ट्रप्रेम, शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि सदाचार यांचे पालन करण्याचा संकल्प करूया, हीच आजच्या कार्यक्रमाची खरी सांगता ठरेल. यानंतर वरयाचना होईल. सर्वांनी वरयाचना म्हणण्यासाठी उभे राहावे. अहंकार जळो निजावा, वासनेचा ठाव चिंदुरावा, कल्पना विरमोनी उपजावा, शुद्ध भक्ती व्हावा अंतरी, षड्रिपूंचा संबंध तोडी, आशा दृष्णा समूळ कांडी, ममता संवरो निमांडी, भक्ती सोहळा मज करवी, तिन्ही देहाचे घडो विस्मरण, विवेक वैराग्य प्राप्त होवो न, उपजो शुद्ध सोज्वळ ज्ञान, अज्ञान तिमिर नाशोनी, अलक्षी लक्ष राहो सदा, मन घेवो स्वस्वरूपाची छंदा, बुद्धिबोधाचे ऐक्य गोविंदा, घडो अविरत तव कृपे, चित्त चैतन्य विसळावे, मी तू पण अवघेची जावे, तत्वमसी महावाक्याचे निस्वानुभवे, वासना क्षय होवो की, निजानंदाची दीपवाळी, प्राप्त होवो सर्व काळी, सगुण निर्गुण ऐक्याचे मेळी, वेत जावो मावळून, वैर कवणासी न घडावे, शुद्ध भक्ती सीत्वा द्यावे, भूतमात्री तव रूप देखावे, ऐसे भजन भावे की, न घडो कवणाचा मत्सर, धर्मश्रद्धा वाढो फार, वेद विहित मार्गाचा आचार, घडवी सद्गुरु मज करवी, तुझे नाम रूपाचा विसर, न पडो मज हाची द्यावावर, सेवाधन द्यावे अपरंपार, जन्मो जन्मी गुरुराया, सदा संत संगती घडावी, शुद्धमती सदैव असावी, नित्य आनंदाची व्हावी, प्राप्ती भूत मात्रासी, तव कूर्मा समकृपा दृष्टी, सदैव असावी मजभरती, तुटोनिया जीवग्रंथी, सायुज्यता घडावी, अखंड तव स्वरूपी भरोन, रहावे मी विसावोन, अविरत घडावे तव गुणगान, माझे वाचे गुरुराया, तुझे स्वरूपाचे चिंतना वीण, रितान जावा एकही क्षण, अखंड स्वस्वरूपानुसंधान, घडवी सद्गुरु माऊली, सकल विश्व सुखी व्हावे, तुझे भजनी लागावे, हेची मागणे श्री गुरुरावे, द्यावे मज बालकासी. अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा शिवजयंती सोहळा येथेच संपन्न झाला असा जाहीर करते. आता वंदे मातरम व राष्ट्रगीताने सभेची सांगता होईल. त्यानंतर सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना आग्रहाची विनंती. सौ सुखदा काजरेकर यांना वंदे मातरम व राष्ट्रगीत गायनासाठी निमंत्रित करते. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां मातरं वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमभूषितां
कुसुमित द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुजै धृत खर करवाले अबला के नो माए तो बोले बहुबल धारिणीं नमामि तारिणीं रिपुदल वारिणीं मातरं वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदि तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तोमारे प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलामला अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणी भरणी मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं भारत माता की जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे जय
त्याचा लय उजेड आहे हो. मध्ये सर नारळ उदबत्ती काढून द्या सरळ काढ गाडी घेऊन आले आपण धीरज आहे
काय बोलतो?
राहो